मुंबई जवळील सर्वात सुंदर 5 पर्यटन स्थळे। मित्रांनो, आपल्या भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे, ज्याला पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखले जायचे। अनेकदा मुंबई या शहराला स्वप्नांचे शहर म्हणूनही ओळखले जाते। मुंबईमध्ये असणाऱ्या कित्येक पर्यटन स्थळांचा आढावा तुम्ही घेतला असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का, या शहराजवळ अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना भेट देण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने पर्यटक या ठिकाणी येत असतात। अशातच आज आपण मुंबई जवळील सर्वात सुंदर 5 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, भंडारदरा। मुंबईपासून साधारणतः 160 किलोमीटर इतक्या अंतरावर असणारे भंडारदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे, जे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात अकोले या तालुक्यामध्ये आहे, जिथे मोठ्या प्रमाणात डोंगर कडे, जलाशय, हिरवी झाडी, शुद्ध आणि थंड हवा आपल्याला अनुभवायला मिळते। मुंबई शहराला भेट देण्यासाठी येणारे बरेच पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्यासाठीही उत्सुक असतात। भंडारदरा या ठिकाणी अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत। या ठिकाणी आपल्याला भंडारदरा धरण, ऑर्थर तलाव, विल्सन धरण, अमृतेश्वर मंदिर, रतनगड किल्ला आणि कळसुबाई पर्वताबरोबर अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांना भेट देता येते। भंडारदरा या ठिकाणाला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू अतिशय योग्य समजला जातो। नंबर 4, राजमाची किल्ला। मुंबईपासून साधारणतः 95 किलोमीटर इतक्या अंतरावर असणारा राजमाची हा किल्ला मुंबई जवळ भेट देण्यासाठी अतिशय सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे, ज्याला राजमाची पॉइंट म्हणूनही ओळखले जाते। राजमाची किल्ला पॉइंट हे मुंबई जवळ एक सुंदर आणि आकर्षक पावसाळी पर्यटन स्थळ आहे, जे समुद्र सपाटीपासून साधारणतः 833 मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी असलेली नैसर्गिक सुंदरता आणि भव्य धबधब्यांचा आनंद इथे आपण घेऊ शकतो। राजमाची या किल्ल्यावरून आपल्याला शिरोटा धरण आणि सह्याद्री पर्वतरांगेचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते। पावसाळा हा ऋतू राजमाची पॉइंटला भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजला जातो, कारण पावसाळ्यात या ठिकाणचे वातावरण अगदी निसर्गरम्य स्वरूपाचे असते। नंबर 3, इगतपुरी। मुंबईपासून इगतपुरी हे ठिकाण साधारणतः 120 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे, जे निसर्गरम्य सौंदर्य आणि धबधब्यांसाठी ओळखले जाते। हे ठिकाण महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। सह्याद्री पर्वतरांगेने वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन अतिशय सुंदर आहे, ज्याला आपण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये भेट देऊ शकतो। इगतपुरीमध्ये तुम्ही किल्ले, नद्या, धबधबे आणि वन्यजीव अभयारण्यांचा आनंद घेऊ शकता, जे अनेक जुन्या भारतीय वारशांच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देतात। त्याचबरोबर इगतपुरी हे शहर जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र विपश्यना अकादमीचे घर म्हणूनही प्रसिद्ध आहे, जे निरोगीपणाची रिट्रीट म्हणून काम करते। नंबर 2, माथेरान। मुंबईपासून माथेरान हे ठिकाण 80 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे, जिथे मंत्रमुग्ध करणारी दृश्य, धुक्याने भरलेल्या पायवाटा आणि हिरवीगार हिरवळ पाहायला मिळते। हे ठिकाण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे, जे समुद्र सपाटीपासून साधारणतः 2600 फूट इतक्या उंचीवर वसलेले आहे। माथेरान इथे कोणत्याही वाहनांना जाण्यासाठी परवानगी दिली जात नाही, त्यामुळे या ठिकाणचे वातावरण अगदी प्रदूषण मुक्त असते। त्यामुळे इथे आपल्याला सुंदर आणि नैसर्गिक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेता येतो। महाराष्ट्राबरोबर भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक आवर्जून या ठिकाणांना भेट देण्यासाठी येत असतात। नंबर 1, लोणावळा खंडाळा। महाराष्ट्रातील लोणावळा व खंडाळा ही पर्यटन स्थळे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी उत्तम समजली जातात, कारण या तीनही ऋतूमध्ये या पर्यटन स्थळाच्या सभोवतालचा परिसर अतिशय आल्हाददायक असतो। या ठिकाणी असणाऱ्या निसर्गरम्य दऱ्या, किल्ले, नैसर्गिक तळी आणि विविध वनस्पतींनी वेढलेले तलाव हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात। लोणावळ्यामध्ये खास करून भुशी धरण हे पाहण्यासारखे आहे। तसेच लोणावळा व खंडाळा ही पर्यटन स्थळे एकमेकापासून जवळ आहेत, जी अवघ्या 5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहेत। लोणावळा आणि खंडाळा या पर्यटन स्थळाजवळ आपल्याला टायगर लीफ, लोणावळा तलाव, अमृतांजन पॉइंट, भाज्या लेणी अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते। तर मित्रांनो, आज आपण मुंबई जवळील सर्वात सुंदर 5 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्ही मुंबई जवळील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।